नवऱ्याने 2 झापडा मारल्या म्हणून नवऱ्याला कोर्टात खेचणाऱ्या सुद्धा काही कमी आहेत का? 2 दिवस झाले मला फोन येतो, महाराजांनी फोन घेतले. अनेकांच्या समस्या आहेत ना. काहींचे लग्नाला 6-6 महिने झालेले, बायका नांदत नाही. त्या म्हणतात की आईतून तुला वेगळं राहावं लागेल, माझ्या मनासारखं वागावं लागेल. एक वाक्य सांगू तुम्हाला, शास्त्र महिलांच्या बाजूने, शासन सुद्धा महिलांच्या बाजूने, जग सगळं महिलांच्या बाजूने, कायदा महिलांच्या बाजूने. ते पुरुष बिचारी एकटे एवढे एकटे झालेत की आम्ही आमकं, आम्ही धमकं, आम्ही जगदंबान, आम्ही नवरात्रन, ह्या सगळ्या बाबतीमध्ये प्राणनाथ प्राणनाथ म्हणून त्याचा प्राण घ्यायची वारी आली आणि तो अनाथ कधी झाला त्याची त्यालाच कळालं नाही. कालपासून फोन येतो महाराजांना, 2 जणांचे फोन आले. अक्षरशः ढसा रडत होती माणसं. अरे आपल्याला अन्याय झाला, आपल्यावर अत्याचार झाला, तो तुम्ही 4 जणीचा गळा धरून रडू शकता. पाहुणा रावळ्यांना फोन करू करू सांगतात माझा नवरा किती वाईट आहे, किती अन्याय करतो तो माझ्यावर, मला किती मारतो. तुम्ही शेजार पाजारनी जवळ बसला घंटा घंटा त्याचं गाराणं करतात. बरोबर आहे ना? यांच्यावर अन्याय झाला त्यांनी सांगायचं कोणाला ग? आज सगळे कायदे महिलांच्या बाजूने, शास्त्र सुद्धा महिलांच्या बाजूने. तुमची एवढी बाजू पक्की झाली की तो थोडा